बुलढाणा नगरपालिकेत जाऊया। तिकडे बुलढाण्यामध्ये कोणाची सत्ता असणार आहे आणि कोण नगराध्यक्ष असणार आहे पाहूया। बघा, बुलढाण्यामध्ये काँग्रेसच्या लक्ष्मी काकस या संभाव्य नगराध्यक्ष आहेत। तर बुलढाण्यामध्ये आमदार शिंदे गटाचे आहेत, पण बुलढाण्याचं आपण चित्र बघतोय, काँग्रेसच्या लक्ष्मी काकस या संभाव्य नगराध्यक्ष असतील असा अंदाज आहे। बघा कुणाची सत्ता असेल बुलढाणा शहरामध्ये। शिंदे सेनेचे 13 ते 14 नगरसेवक निवडून येतील आणि संभाव्य सत्ता ही शिंदे सेनेकडे जाईल असा अंदाज आहे। नक्कीच, आणि यावरून आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी काय अंदाज वर्तवलाय पाहूया। सध्याची स्थिती जी पाहिली पाहता या नगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे। यावेळीचा नगराध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचा होता आणि तो आहे। आता येणारी ही जी मतदान पद्धती जी आहे, निवडणूक ही कोणाच्या पुढे जाते, कोणाचा हा कौल नागरिकांचा कोणाकडे जातो याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे। यामध्ये बुलढाणा नगरपालिकेमध्ये जी सत्ताधारी आमदार जे आहेत संजय गायकवाड यांनी या बुलढाणा शहरामध्ये विकासाचे काम भरपूर केलेले आहेत, पण आता वंचित बहुजन आघाडी आणि ही यांची जी मतदान आहे हे कोणाकडे जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे। कारण काँग्रेसचा उमेदवारही तसाच आहे आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आणि शिंदे गटाचा उमेदवार यामध्ये सरळ तिरंगी लढत होताना दिसत आहे। यामध्ये सरस जे आहे बाजू ही काँग्रेसची दिसून येत आहे। त्यामध्ये